video start. Last time kita belajar PPT theorem. The next theorem, total 3 theorem आता. The second theorem is Pythagoras theorem. और चिपका है, चलिए proof पूरा. आणि कॉपी करा पहिली कोई ऍक्टिव्हिटी नाही तर पायथागोरस थिअरम सांगलं किती असतं पायथागोरस थिअरम सांग सपोज आता ट्रायंगल असं त्याच्या ट्रायंगल अप्लाय आता राईट अँगल ट्रायंगल नाउ here suppose A B C त्याचा पायथागोरस थिअरम अप्लाय करीत आहे एंगल P is 90 डिग्री त्याला किती असले पायथागोरस थिअरम अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम सांग किती असतं स्टेटमेंट AB square plus BC square is equal to AC square त्याला प्रूफ करायचं कसं येत आहे ते सो क्वेश्चन मध्ये लास्ट लॉ in triangle given here as the given triangle ABC is right angle triangle angle P is equal to 90 degree. हाँ आणि हे प्रूव्ह करला हमें कैसे लिखना है ABCD so CD is perpendicular to AC this BD is perpendicular उलटा T मतलब perpendicular आपण सांगायचं that is 90 degree हे given असतं तर prove that it has 3 AB square plus BC square is equal to AC square. So they prove it up here. And लक्ष दे. स्टेप अवश्य रट्टा मार पाहिजे. कोणते प्रॉब्लेम फक्त ABCD नावा चेंज झाले असते स्टेप सॉल्व करपा. हां सो लक्ष दे. फर्स्ट आपण काय घेतलं सांग और एक आफ्टर ट्रायंगल A B B और आफ्टर ट्रायंगल हम कितने ट्रायंगल हा तो कधी फिगर 3 असं और ट्रायंगल और एक ट्रायंगल तो वडलो एक ट्रायंगल आफ्टर ट्रायंगलचे नाव इज ट्रायंगल ADB आणि तिथे BDC करेक्ट आणि वडलो ट्रायंगलचे नाव इज ABC तर तीन ट्रायंगल फर्स्ट आपला एक आफ्टर ट्रायंगल घेतला आणि वरला ट्रायंगल बरं का इट इज नॉट क्वेश्चन असं अप्लाय कर त्याचा आन्सर लावा ट्रायंगल A D P and triangle ABC हाँ सेंचुरी के लिए मतलब आफ्टर ट्रायंगल घेतलो आणि वॉलर ट्रायंगल घेतलो नावा कशी दिल्या बघ नाव सुद्धा सारखी दिवपाक जाय आणि नाव सपोज नाव दिले A B D दिले और ABC दिले पुढे क्वेश्चन म्हाका डिफिकल्ट जाते सॉल्व करपाक आणि नाव कशें दिला बघ A D B A D B दिला आणि A B C A is corresponding to A D is corresponding to B. D आणि B दोन्ही 90 डिग्री आहे सो तशात नाव दिला निवड तर that is B आणि C नाव ADC दाखवते ना ADC चं लाईन आहे ते ट्रायंगल दिसणार सो नाव कशी दिला पडे नाव सारखे रिपोर्ट असेल
मातशें इजी पडटलें सॉल्व करपाक आनी ती बिगड जातली फुडें नांव पळय सारकें कितें दिलां नांव हांवें ए डी बी दिला आनी ए बी सी दिला ए इज करस्पॉन्डिंग टू ए सेकंड लेटर डी आनी ए बी एकामेका करस्पॉन्डिंग बी वय 90 डिग्री एंगल बी इज 90 डिग्री एंगल डी इज ऑल्सो 90 डिग्री हो पार्ट ह्या ट्रायंगलाचो तें तशेंच नांव दिलां आनी बी इज गुंता मागीर लक्षाक बरोबर आसा आतां हांव हे दोनूय ट्रायंगल सिमिलर प्रूव करतलो खंयच्या टेस्टीन सिमिलर प्रूव करूं येता तें सिमिलर प्रूव करपाक खंयच्यो टेस्टी आसा खंयचे हांगा ए लागतली कशी पळय हो 90 डिग्री तोय 90 डिग्री ना बरयता एंगल ए डी सी इक्वल टू एंगल ए बी सी रीजन बरोबर बोथ 90 डिग्री नेक्स्ट कितें एंगल ए एंगल ए इज कॉमन ना ट्रायंगल एंगल ए कॉमन आसा एंगल ए इज इक्वल टू एंगल ए कॉमन एंगल if two triangles are equal then the two triangles are similar by which test angle test so triangle ADB is similar कशा बरयता अशें similar to triangle ABC ना मी सिंबल यूज करता by a similarity criteria ठीक आहे सगळ्यांना if दोन ट्रायंगल सिमिलर आहा न्हू तर आमी तेंचो सायडींचो रेशो इक्वल घेवं येता सो हेंचो रेशो आतां सायडींचो इक्वल घेता खंयचे खंयचे घेतलो पळय म्हाका सगळें नाका कितें जाय मेनली प्रूव करपाक ए बी स्क्वेअर जाय न्हू सो त्या ट्रायंगल ए बी सो ए बी अपॉन कितें जातलें हो ए बी घेतला म्हाका हो ए सी घेतला हांव तुका तशेंच बरयलां नांवाचें तें म्हणटालो हांव नांवां सारकी त्याच लायनीन वचा हांवें डिफिकल्ट जाता हें बरोवपाक सो हांवें आतां ए बी चूज केलो न्हू सो हांव ए सी घेतला तसो अपॉन ए सी जातलें करेक्ट आनी हो ए बी हो ए डी सो कितें जातलें ए डी अपॉन ए बी आता फर्स्ट ट्रायंगलाचो हांव वयर बरयता सेकंड ट्रायंगलाची सकयल फर्स्ट ट्रायंगलाची वयर सेकंड ट्रायंगलाची सकयल हो स्टेप फॉर सांगता सगळ्यांक हेजें रिजन जातलें जशें जर ट्रायंगल सपोज कॉम्बिनेट आहा जाल्यार तेजें बाय सी आमी सायड्स इक्वल बरयता एंगल्स इक्वल बरयता तशेंच हेजें रिजन जातलें करस्पॉन्डिंग सायड्स of similar triangles और CSHT म्हणटा CPCT म्हणटा कितें फुल फॉर्म कितें CPCT चे congruent triangles CPCT corresponding parts of congruent triangle in case of similar triangles हे जातले CSHT corresponding sides of similar triangles इनचा रेशो इक्वल असता तोच घेतला रेशो कहो घेतला पळय म्हाका AB जाय थ्रू दॅटा तेन तशेंच घेतले हो AB घेतलो अपॉन AC AD अपॉन AB नेक्स्ट स्टेप कितें आसलें क्रॉस मल्टिप्लाय AB into AB is equal to AD into AC AB into AB कितें आसलें AB square is equal to AD into AC हे जातलें आतां इक्वेशन 1 इलिया सगळ्यांक कळ्ळें कितें डाउट आसा ओके ओके सो कंटिन्यू करता हांव दिस वाज जस्ट हाफ पार्ट आनी हाफ प्रोग्राम जालो पळय सो हांवें फर्स्ट कितें केलें प्रूफ हो धाकटो ट्रायंगल आनी व्हडलो ट्रायंगल सिमिलर प्रूफ केलें तशेंच आतां हो ट्रायंगल नांव कितें तेजें BDC आनी व्हडलो ABC सो
प्रूव करता सिमिलर. So in triangle now we are now we लिख लो BDC. BDC दिला है क्या है and triangle तो वाला triangle नाम ये लिख लो ABC. D यानी कि होने 90 डिग्री आ and C corresponding to C. अच्छा नाव दिला है तेव्हा आता काही सिमिलर जातले काय विश टेस्ट सेमी बेस्ट एक 90 डिग्री एंगल असा नो कॉमन एंगल angle BDC is equal to angle ABC both 90 degree आणि किती असले angle C is equal to angle C common angle similarly बरोबर फ्रेंड ते माहिती सांगितलं टेक्स्ट फर्स्ट प्रश्नासाठी करूया you can from this step you can write similarly for next step असं आपण पहिले अंडरस्टँड झाला कसं येतं So the clear by don't triangles equal are the triangle similar करते हैं. Triangle BDC is similar to triangle ABC. Same by AA similarity criteria. कसे होते जैसे रेशो घेतला त्याचा रेशो घेतला साइडचा रेशो घेतला आता किती घेतला मग आता BC आहे तो किती किती घेतले पडले मला BC upon क्या है AC is equal to BC upon BC ये क्रॉस मल्टीप्लाई क्या है BC स्क्वायर जातलो is equal to DC into AC. Okay, this is equation 2. Now I will add equation 1 and equation 2. Adding equation 1 and 2. Add the number here, this left hand side plus this left hand side, this right hand side plus this right hand side. क्या है? AB square plus BC square is equal to AD into AC plus BC into AC. Left hand side में हमें आता हम पे क्या करते हैं AC yes. तो हम कॉमन की रहा था ना इतना कुछ नहीं AC का वाला AC बाहर काट ब्रैकेट अंदर उड़ चले AD उड़ चला प्लस BC उड़ चला फिगर पे AD प्लस BC की रहता पे AD प्लस BC की रहता AC है सॉल्व कर देते हो AC into the sum is AC तो क्या है तो क्या होगा ये इक्वेशन वन बदलायचे ज्ञान बदला आवाज वजा एक परत बरोबर आहे ना ते ज्ञान हाती प्रूव्ह केले आता रॉक करतो सकाळी वेळ वेदाने प्रूव्ह हे बरे आम बोलतो परत एबीसी करेक्ट बीसी स्क्वेअर बीसी स्क्वेअर हां इज इक्वल टू एसी स्क्वेअर एस प्रूव्ह करता अलग Similarly, actually directly you can write here from similarly this triangle equal to this triangle by a similarity and ratio again here multiply from next problem onwards. Very study एक फर्स्ट टू पार्टात करतलो पळय तेन्ना बरोवपाक जाय इनपुटची टेस्ट लायला कितें लायला No. सेकंड पार्टाक यू कैन स्किप दिस थ्री स्टेप्स and directly write similarly. आता फर्स्ट पेपर घेतोय आणि सेकंड दुसरा इन अँगल तू सवय जर स्टार्टिंग बरोवपाक हे मातशें दोन तीन प्रॉब्लेमांचेर अशेंच कर सगळे सिस्टमॅटिक जशें फुडें फुडें मागीर तूं पास करतलो तेन्ना मागीर यू कैन स्किप करून घेते ते आतां बरोवन घे तसं बरोवपाचें नाही एक्झॅक्टली तशें बरोबर आहे Pythagoras theorem. If suppose कोई किती concept पहिला understand. Suppose असे एक triangle दिला. हां? The side is AB C. आणि किती सांगा suppose AB square plus BC square is equal to AC square. असं दिला. हां झालं किती असले सांग? Angle B is equal to 90 degree जातलो. And this is just converse of Pythagoras. First statement is also this side square plus this side square is equal to hypotenuse square. And angle B is 90 degree. फर्स्ट स्टेटमेंट गिवन असताना आणि सेकंड प्रूफ Yeah. Okay, so the question पे कसं आहे तो.
ओके आमी आता नेक्स्ट लास्ट रो तीस रो पर्यंत लास्ट रो है कंपेयर टू लास्ट टाइम मातशें इजी आसा कितें दिला क्वेश्चन कितें दिलो PQR ट्रायंगल दिला इन ट्रायंगल PQR PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर तिथं पायथागोरस theorem ऑलरेडी दिला प्रूव्ह कर कितें सांगला PQR इज अ राइट एंगल ट्रायंगल प्रूव्ह कर सांगला आणि कितें दिला आनी एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला ट्रायंगल ABC सच दॅट PQ इक्वल टू AB QR इज इक्वल टू BC सेम ट्रायंगलचा कन्स्ट्रक्ट केला आता तुम्ही टाइम सांगला सॉल्व करपाची हय सांगता पुढे पळय आणि दिला असतो फिगर क्वेश्चन दिला असता this side is equal to this side is equal to this so आपण just काय ना और साइड इक्वल टू दिस साइड प्रूव्ह केले न्हू दोन्ही ट्रायंगल घ्यातले कॉन्ग्रुएंट जातले ऑलरेडी साइड्स इक्वल आहात एसएसएस स्टेटचा कॉन्ग्रुएंट जातले आणि डायरेक्टली दिस एंगल इज इक्वल टू दिस एंगल ऑलरेडी 90 डिग्री म्हणून दिला एंगल B इज 90 डिग्री हा दिला सो हाऊ 90 डिग्री जाता सो जस्ट आपण प्रूव्ह करपाक दिस साइड इज इक्वल टू दिस साइड ते करपाक आता स्टेप्स पळय कितें सिम्प्लिसिटी हय ते जातले सो द फर्स्ट स्टेप्स पळय कितें करत PR plus AC ला टाकले पळय सो स्टेटमेंट दिला पळय पायथागोरस थियोरमचो पयली बरयता PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर हांव ऑलरेडी दिला ह्या ट्रायंगलचो पायथागोरस थियोरम तो आनी बरयलो आतां हांव नेक्स्ट स्टेपान PQ चे जाग्यार AB घालतलो हांव ऑलरेडी A इक्वल दिला सो हांव कितें घालतलो सांग PQ चे जाग्यार AB घालता करूंक मेळटा न्हू दोनी इक्वल सांगला तशेंच QR च्या जाग्यार कितें घालतलो BC is equal to PR square. PR आणि AC सेम ठेवू ना आणि किती केले हे ऑलरेडी दिले असते PQ equal to AB QR is equal to BC this was given नाही हे घेतलेले सिरीज आता ह्या ट्रायंगलला ऑलरेडी 90 डिग्री आहे आणि आता मी पायथागोरस थियोरम शिकला तर पायथागोरस थियोरम लावायचा ह्या ट्रायंगलला पायथागोरस थियोरम लावले किती असतं स्टेटमेंट थंयसर PR हे ट्रायंगल ABC पायथागोरस थियोरम लावून किती आले AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर BG घे हे थियोरम आमकां इजी मेळ्ळा ना तशें ना PR शिकयला BG शिकयता हे जे आता थियोरम असं विचारता डायरेक्ट क्वेश्चन हय म्हाका ते एक बेदी ना सेकंड PR स्क्वेअर घेतला हय तोच तो हांगासलो हांगा बरयला हांवें जशें PQ इक्वल टू AB बरयलें पण दिल्ल्या क्वेश्चनाक तांणी जस्ट ते चेंज केले QRच्या जाग्यार PC बरयलें बिकॉज ऑलरेडी इक्वल दिल्ले आसतले क्वेश्चनाक ते तांणी चेंज केले ते हांगा बरयला हांवें सो PR काय दिवना कोणाक इक्वल तो तोच बरयला AC जाय ना AC ना तो म्हाका प्रूव्ह करपाक जाय न्हू ते सांग करता फुडें आतां पळय दिला क्वेश्चनान दिला ना दिवना तेच म्हाका प्रूव्ह करपाक जाय सो हांवें ह्या ट्रायंगलाक ट्रायंगल ABC जे लायलो पायथागोरस थियोरम लायलो सो कितें जातलें पायथागोरस थियोरमान AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर ऑन 90 डिग्री आसा सो आय कॅन अप्लाय दॅट पायथागोरस थियोरम सो कितें जातलें AC स्क्वेअर जातलो करेक्ट रिजन कितें by applying Pythagoras theorem triangle ABC हाँ आता पळय कंपेयर करतो एक इक्वेशन आणि एक इक्वेशन लेफ्ट हँड साइड इक्वलच आसा तर राइट हँड साइड इक्वल जातली न्हू किती जातले PR square is equal to AC square जातलो हाँ ये दोन्ही कंपेयर करून हय from 1 and 2 you can write the side equation 1 equation 2 नंतर PQ वाला ऑलरेडी पायथागोरस थियोरम लागता ऑलरेडी राइट एंगल जातो ना पायथागोरस ना ते प्रूव्ह करपाक जाय ना वाट इज कन्वर्स जाता तर 90 डिग्री जाता पण प्रूव्ह करपाक जाय from 1 and 2 आता आम्हाला खबर आहा रे पण ते आपल्याला प्रूव्ह करपाक जाय डायरेक्टली आय कॅन राइट अरे त्याला प्रूव्ह करता येईल सो PR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर लेफ्ट हँड साइड वाज इक्वल सो राइट हँड साइड इक्वल केले का हां तर दोन्ही स्क्वेअर ते काढून मेळटा आमकां दोन्ही स्क्वेअर काढले जाल्यार कितें जातले PR टू AC जातलो दोन्ही आदर रूट लायलो जाल्यार स्क्वेअर कॅन्सल जाता जस्ट ते उरतले गरज ना डायरेक्टली कॅन राइट दिस स्टेटमेंट
हा दिस इज इक्वेशन 3 आता काय यूज जातलो इक्वेशन 3 नाउ हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करपाचे इट्स आहे सो इन ट्रायंगल PQR and triangle ABC already PQ equal to AB दिला हा this is given PQ equal to AB दिला नाही किती दिला QR equal to BC दिला मरे इक्वेशन दिले आता आम्ही किती प्रूव्ह केले PR is equal to AC तिन्ही साइड एकामेका इक्वल जाता आता काय ना इक्वल जाता काय किती दोन ट्रायंगल किती असतले कॉन्ग्रुएंट असतले PQR कॉन्ग्रुएंट कशा बरे नामे असे इक्वल टू काढता आणि हे सिम्बॉल सो ट्रायंगल ABC बाय which it is SSS congruence rule इथे काय झालं नाही एक स्टेप फुल लहान दोन ट्रायंगल्स आर congruent then angle PQR is equal to angle ABC. So this angle similar also. This angle is equal to this angle. By what kira hai? Reason kira hai? CPCT. Therefore angle PQR ABC कितना angle दिला? तो दिला angle B. अभी तो दिला already question है दिला 90 degree तो PQR 90 degree जातला. हाँ? PQR 90 degree झाला म्हटल्यारच किती आलो? PQR is a right angle triangle. So final line बरे मिळेल. So therefore PQR is a right angle triangle. So that is true. It seems Oh, this is since. Right now.